नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. 4 जानेवारीला कंबाईन ग्रुप बी ची असणारी पूर्वपरीक्षा झाली. त्यानंतर त्या परीक्षेला आलेल्या प्रश्नांना पाहून बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत की पेपर कशा पद्धतीने सेट झाला, पेपर एवढ्या असणाऱ्या प्रश्नांच्या अंतर्गत थोडासा टफ वाटतोय का, मॉडरेट वाटतोय का, याबद्दल बरेच असणारे प्रश्न उपस्थित होत होते. मग त्या अनुषंगाने एकाच असणाऱ्या वीकच्या ब्रेक नंतर आपण देणार आहोत आता 11 जानेवारीला, ते म्हणजेच आपली असणारी कंबाईन ग्रुप सी ची असणारी एक्झाम. आता पेपर आहे या असणाऱ्या रविवारी, म्हणजे उद्याच, असं म्हणूया उद्या परवाच. अशा कंडिशन्स मध्ये आपलं असणारं प्रिपरेशन एवढं आपण वर्षभर केलेलं आहे, तर एका असणाऱ्या पेपरच्या सेटअपनुसार, एका असणाऱ्या पेपरच्या असणाऱ्या क्वेश्चन्सला बघून आपण या ठिकाणी वायबल होण्यात काय अर्थ नाहीये. आपण एकदम फ्रेश माइंड मध्ये, आपण एकदम स्टेबल कंडिशन मध्ये या असणाऱ्या ग्रुप सी ला जायचे आणि आपल्याला चांगलाच पेपर जाणार हे आपलं असणारे मॅनिफेस्टेशन घेऊन त्या ठिकाणी आपल्याला उतरायचं. ओके, मग शेवटी कोणकोणत्या टिप्स पाहिजेत, एक्झामला जात असताना आपल्याला काय काय अपेक्षित आहे, या सगळ्या गोष्टींचा असणार रेफरन्स एक थोडक्यात या असणाऱ्या सेशनच्या अंतर्गत मी या ठिकाणी तुम्हाला मानून देईन की परीक्षेमध्ये जात असताना आपल्याला काय काय तयारी करणं अपेक्षित असणार आहे. माइंडसेट कसा असला पाहिजे, पेपरमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचे. सिम्पली लक्षात घ्या, मी तुम्हाला इथं काही पेन घेऊन जावा, पेन्सिल घेऊन जावा, पॅड घेऊन जावा असं काही सांगत नाहीये. साहेब लोक पेपरला जात असताना हा मुद्दा आपल्या सर्वांना खूप चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, कारण तुम्ही ग्रॅज्युएशन नंतरची असणारी एक्झाम देत आहे, त्यामुळे सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला क्लिअरली माहिती आहेत. माझा मुद्दा फक्त काय या ठिकाणी की परीक्षेला एकदम फ्री माइंडनं जायचंय आपल्याला. आतापर्यंत आपण जेवढी मेहनत घेतलेली आहे, मागचे वर्षभर, 1.5 वर्ष, 2 वर्ष, त्या सगळ्या मेहनतीला आपल्याला आता या ठिकाणी उत्तरांतर्गत इथं आणायचं आहे. आणि मेन महत्वाचा मुद्दा म्हणजेच काय, या असणाऱ्या आपल्या अभ्यासाला आपल्याला स्वतःवरती विश्वास ठेवायचा की आपला अभ्यास योग्य पद्धतीने झालेला आहे आणि मग येणारी परीक्षा आहे का, ती परीक्षा आपल्याला योग्य पद्धतीने द्यायची आहे, हा एक मुद्दा असेल. का सगळ्यात मोठी रेस जी आहे का ती तुमची कुठे हो, या असणाऱ्या 60 मिनिटांमध्ये आहे. आपण कंबाईन ग्रुप बी साठी सुद्धा तुम्हाला हाच असणारा मुद्दा सांगितला होता, जिथे त्या पेपरच्या अगोदर खूप मोठ्या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांची एक मानसिकता वेगळी चाललेली होती. अशामध्ये विद्यार्थी खूप जास्त डायलेमामध्ये होते की काय होईल नेमकं एक्झॅक्टली पेपरच्या बाबतीमध्ये. पण आता तुम्ही रिलॅक्स आहात ग्रुप सी साठी, तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं असणार मेंटल प्रेशर नाही आता. त्यामुळं तुम्ही या असणाऱ्या पेपरला गेल्यानंतर 60 मिनिटांमध्ये तुम्हाला जे काही परफॉर्म करायचंय का, त्या 60 मिनिटांवरतीच डिपेंड असणार आहे. सिम्पली सगळ्यात मेन मुद्दा काय असेल या ठिकाणी की पेपर जेव्हा तुमच्याकडे येईल त्याच्यानंतर काय करणं ही सेकंड स्टेप. पेपरच्या अगोदर म्हणजे पेपरच्या प्रिमायसेस मध्ये जाण्याच्या अगोदर काय करायचं आहे ती आपली असणारी या ठिकाणी फर्स्ट स्टेप असेल. शक्यतो निगेटिव्हिटी असणाऱ्या मुद्द्यांपासून, लोकांपासून आपण थोडंसं लांब राहायचं पेपरला जायच्या अगोदरपर्यंत. पेपर झाल्यानंतर काय निगेटिव्हिटी द्यायची लोकांना ते देऊ द्या. आपण सिम्पली काय करायचं, फक्त पेपरच्या असणाऱ्या अगोदरपर्यंत आपण स्वतः पॉझिटिव्ह राहायचंय, स्वतः फ्री माइंडने या ठिकाणी पेपरला जायचं आहे. त्यामुळं कंबाईन ग्रुप बी च्याही अगोदर या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगणं हेच होतं, पेपर तर द्यायचं आहे आपल्याला. ज्या विद्यार्थ्यांवरती त्या पद्धतीनं असणारा एक आयोगाकडनं एजच्या अनुषंगाने असणारे जे PSI तयारी करतायत त्यांच्यासाठीच्या पद्धतीचे असणारे निर्णय झाले होते, ते नक्कीच त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचं होतं. अशा कंडिशन्स मध्ये निर्णय नक्कीच आयोग घेईलच, पण आपण एक्झाम देणार आहोतच, त्या अनुषंगाने आपल्याला तयार तर राहणं आवश्यकच आहे. तशीच मेंटॅलिटी आता ठेवायची, एकदम पॉझिटिव्ह मॅनर मध्ये आपल्याला पेपरमध्ये जायचंय. परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे आपल्याला शनिवारी योग्य पद्धतीची झोप घ्यायची आणि त्या अनुषंगाने आपल्याला पेपरला जायचं आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे चांगली झोप झाली पाहिजे, म्हणजे आपण 8 तास झोपलं पाहिजे असे म्हणता ना, मी असं म्हणतो चांगली झोप झाली पाहिजे. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अगोदर झोप लागत नाही, हा मूळ मुद्दा याच्यामध्ये असतो. ठीक आहे, आणि त्यामुळं रिलॅक्स व्हा. किती वेळ तुम्हाला शांत पद्धतीने झोप घ्यायचं, कारण आपल्या राज्यघटनेच्या असणाऱ्या कलम नंबर 21 मधला आपला मूलभूत अधिकार आहे ना, शांततेने झोप घेण्याचा अधिकार. म्हणजे शांत झोप घ्या, म्हणजे माइंड फ्रेश राहील. आणि जिथं तुमचं सेंटर असेल त्या सेंटरमध्ये आपल्याला आयोगाने पण सांगितले की कमीत कमी 1.5 तास अगोदर पोहोचा. का, बायोमेट्रिकची प्रोसेस वगैरे होणार आहे, त्यामुळे तुम्हाला लवकर पोहोचायचं आहे. आणि तुम्ही पोहोचल्यानंतर आता जेव्हा प्रिमायसेस मध्ये एंट्री करता, प्रिमायसेसच्या अगोदर सगळं तुमच्या हातामध्ये असणार आहे, पण प्रिमायसेस एंट्री केल्यानंतर सगळं काही डिपेंड आहे तुमच्या असणाऱ्या शांत राहण्यावरती. मग तुम्हाला बायोमेट्रिक करायचंय आणि जेव्हा तुम्ही या पेपरच्या हॉलमध्ये एंट्री कराल, तुम्ही सेंटरमध्ये जाल
आणि सेंटरमध्ये बायोमेट्रिक कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही वर्गामध्ये जाल, त्या 60 मिनिटांमध्ये खूप मोठी रस्सी केस आहे. कारण का सगळ्यात पहिली स्टेप काय फॉलो करायची तुम्हाला, तुमचा असणार सीट नंबर असेल, साईन करणं असेल, ते योग्य पद्धतीने तुम्हाला फिलअप करायचे आहे. तुमचं असणार जे आन्सर शीट आहे ते योग्य पद्धतीने, त्याचा असणारा सब्जेक्ट कोड काय तो योग्य पद्धतीने लिहायचा, आणि तुमचा जो रोल नंबर आहे तो रोल नंबर योग्य पद्धतीने लिहायचा, त्याला योग्य पद्धतीने त्याला गोल करायचं, जे परफेक्टली आहे ते आपण योग्य करायचंच आहे. पेपर जेव्हा क्वेश्चन पेपर हातामध्ये मिळेल त्यावेळेस सगळ्यात पहिली स्टेज ऍज युजल आपण ते करतो, ते म्हणजेच काय की या असणाऱ्या पेपरचे पेजेस आपण चेक करायचे. हे खूप कॉमन आहे, सगळ्या मुद्द्यांना अनुषंगाने प्रत्येक विद्यार्थी करतो. जर पेजेसची संख्या जर 40 किंवा 42 वगैरे असेल तर नक्कीच पेपर हा लेंदी आहे, म्हणजे तुम्हाला तुमची परीक्षा घ्यायची आहे आयोगाला, हे आयोगानं अगोदरच क्लिअर करून ठेवले, हे पहिल्या मिनिटात समजलं पाहिजे. पेजेसची संख्या जेव्हा जास्त असते तेव्हा लेंदी पेपर असतो. पेजेसची संख्या कमी असेल, या ठिकाणी 36 वगैरे असेल, 38 असेल, तर सिम्पली काय लक्षात घ्यायचं, तर हा असणारा पेपर कसा आहे, तर हा फॅक्च्युअल डाटांच्या अनुषंगाने पेपर आहे, तो कमी असणाऱ्या डाटामध्ये बसवलेला आहे. हा रेफरन्स याच्यामध्ये म्हणू शकतो. म्हणजे काय आपण मेंटली तयार होऊ शकतो जेव्हा आपण पहिल्यांदा या असणाऱ्या पेजेसची संख्या बघतो. त्यानंतर काय करायचं, जेव्हा आपल्याला ह्या असणाऱ्या पेपरला ओपन करायला सांगतील आणि आपल्याला पेपर स्टार्ट करायला सांगतील, तेव्हा सिम्पली काय करायचं, मान्य आपल्याला 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे, इथं तुमच्या असणाऱ्या प्रत्येक सेकंदाला प्रत्येक मिनिटाला खूप महत्व आहे, मान्य. तरी पण काय करायचं, तरी पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांचा असणारा पार्ट असतो की मॅथ्स आणि रिझनिंगचे असणारे जे क्वेश्चन्स आहेत का ते कधी सॉल्व्ह करायचे, कुठं सॉल्व्ह करायचे, प्रश्न कुठं दिलेत, हा मुद्दा महत्वाचा आहे ना. कारण का आपला असणार जो पेपरचा सेट आहे त्याच्यावरती आपल्याला पेपर प्रश्न क्रमांक 1 कुठून स्टार्ट होते हे खूप महत्वाचं ठरतं ना. मग जर बऱ्याच असणाऱ्या विद्यार्थ्यांना मॅथ्स आणि रिझनिंगचा असणारा जो क्वेश्चन्स आहेत का नंबर 1 पासून सुरू झालेला असतात. शक्यतो असं कधी होत नाही, करत नाही आयोग कधी तसं, पण केलंच तर आपल्याला ठरवायचंय की आपण आतापर्यंत जी प्रॅक्टिस केलेली आहे, आतापर्यंत आपण ज्या मॉक टेस्ट दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये मॅथ्स रिझनिंग तुम्ही सुरुवातीला सोडवले का शेवटी सोडवलेलं आहे. सिम्पली या असणाऱ्या मॅथ्स रिझनिंगचे जे तुमचे 20 क्वेश्चन्स आहेत का, ते 20 क्वेश्चन तुमच्या असणाऱ्या प्लॅननुसार तुम्ही सोडवायचे. पण लक्षात घ्यायचं की तुम्हाला तुमच्या आवडीचा असणारा जो विषय आहे का तो कुठं आहे, जो सोपा विषय आहे तो कुठं आहे, तो पहिल्यांदा बघायचा आहे आणि तिथून सुरुवात करायचं. का एक पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे राहते, कारण त्या असणाऱ्या विषयाच्या बाबतीमध्ये आपल्याला कन्फर्मेशन जास्त असतं. आता ह्याच्यामध्ये पण असं होतं बऱ्याच वेळा निगेटिव्हिटी काय की बाबा जर आवडीचा विषय सोप्या विषयामध्येच प्रश्न जर अडकले जास्त तर परत अख्ख्या पेपरवरती परिणाम होऊ शकतो, म्हणून पहिल्या प्रश्नापासून मी सलग चालू करतो, असं नका करू. शक्यतो सुरुवातीला असणारा कोणता असणारा सब्जेक्ट तुमचा चांगला आहे तिथून स्टार्ट केलं तर त्याचा असणारा बेनिफिट जास्त राहील तिथं. पण एक असणारं डिवायडेशन क्लिअर ठेवायचं की मॅथ्स रिझनिंगला असणारा वेळ वेगळा आणि जीएस ला असणारा वेळ वेगळा द्यायचा आपल्याला. शक्यतो मॅथ्स रिझनिंगचा पार्ट हा शेवटी ठेवला, शेवटच्या 20 मिनिटाच्या अनुषंगाने ठेवला आणि पहिल्या 40 मिनिटांमध्ये जीएसचे असणारे 80 क्वेश्चन्स या ठिकाणी कव्हर केले. जसं मी सांगितलं होतं की आता तुम्हाला 36 सेकंद आहे, 34 सेकंद आहे असा विचारच नाही करायचा. प्रत्येक प्रश्नाला तुमच्याकडे फक्त 30 सेकंद आहेत. याच असणाऱ्या मेंटॅलिटीनं, याच असणाऱ्या विचारानं तुम्हाला काय करायचंय, हा असणारा पाठ या ठिकाणी सोडवायला सुरुवात करायची आहे. आणि एक लक्षात घ्यायचं, 60 प्रश्न आहेत. कितीही मी म्हणणारा असणारा व्यक्ती या ठिकाणी असला तर खरं परफॉर्मन्स तुम्हाला परीक्षेमध्ये त्या 60 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. म्हणून लक्षात घ्यायचं की तुम्ही एकदा प्रश्न वाचल्यानंतर तुम्ही परत रिटर्न त्या असणाऱ्या प्रश्नापर्यंत पोहोचू शकणार नाहीये, याची गॅरंटी लक्षात ठेवायची. ओके, म्हणजे काय, एक प्रश्न वाचलाय तिथे जंबल अवस्था होते, बाबा ठीक आहे चला मी याला स्टार करतो, मी परत सगळे 100 प्रश्न वाचून झाल्यानंतर परत याकडे येतो आणि परत तो सोडवतो, असं होणार नाहीये. त्यामुळे काय करायचं, शक्यतो आपल्याला त्या असणाऱ्या टाइम मध्ये तेच प्रश्न तिथं सॉल्व्ह करायचे आहेत, हे टार्गेट लक्षात घ्यायचं. जर तुम्हाला शेवटी एखाद दुसरा त्या ठिकाणी 5 मिनिटं किंवा 3-4 मिनिटं मिळत असतील एक्स्ट्रा तर तुम्ही रिटर्न या एखाद दुसऱ्या प्रश्नासाठी. पण असे 4-5 प्रश्न आहेत त्याला परत रिटर्न यायचं तुम्ही ठरवताय, असं होत नाहीये. शक्यतो पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तुम्हाला सगळे क्वेश्चन्स त्या ठिकाणी सॉल्व्ह करणं आवश्यक असणार आहे. म्हणून सिम्पली काय लक्षात घ्यायचं आपल्याला या ठिकाणी, तर पेजेस बघायचे, पेजेसनुसार मॅथ्स रिझनिंग कुठे सॉल्व्ह करायचं आहे हे तुमच्या असणाऱ्या स्टडीनुसार, तुमच्या असणाऱ्या मॉक टेस्टनुसार तुम्ही ठरवलेलं आहे, त्यानुसार तिथं परफॉर्म करायचं. कोणतीच नवीन पद्धत परीक्षेत गेल्यानंतर वापरायची नाहीये. म्हणजे तुम्हाला मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन थोडे इझी दिसायला लागले आणि तुम्ही आतापर्यंत कधीच प्रॅक्टिस केली नाही मॅथ्स रिझनिंगला सुरुवातीला घेऊन सगळा पेपर सॉल्व्ह करायचा, असं काहीच धाडस करायचं नाहीये. जसं तुम्ही प्रॅक्टिस करता तसंच परीक्षेमध्ये जाऊन या ठिकाणी तुम्हाला परफॉर्मन्स द्यायचा आहे आणि आपल्या असणाऱ्या एक्झामला एकदम चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला उतरायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला हा पेपर द्यायचा आहे. बाकीच्या असणाऱ्या गोष्टींचा उल्लेख केला तर
तुम्हाला आयोगानं नोटिफिकेशनच्या अनुषंगाने इथं सूचना पण दिलेली आहे की काय करायचं तुम्हाला, इथं उमेदवाराला कोणकोणती काळजी घ्यायची, इथं तुम्हाला ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरनं काय करायचे, तुम्हाला तुमचं असणारं जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करायचं आहे. हॉल तिकिटासोबत काय करायचं, तुम्हाला ओळखीचा जो पुरावा दिलाय तुम्हाला, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्डचं असणं, ड्रायव्हिंग लायसन्स, याचं मूळ प्रत पण ठेवायची यापैकी एक, आणि त्याची झेरॉक्स पण ठेवायची. हे दोन्ही लक्षात ठेवायचा. हा मुद्दा बऱ्याच वेळा होतं कसं, विद्यार्थी झेरॉक्स आणत नाहीत. ते झेरॉक्स घेऊन जायचं आपल्याला, हे लक्षात ठेवायचं. आणि किती वेळ अगोदर सांगितलं तुम्हाला या ठिकाणी, 1.5 तास अगोदर हजर राहणं हे आवश्यक सांगितलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि यासोबतच पाहिलं या ठिकाणी तर आधार कार्ड, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचं ड्रायव्हिंग लायसन्स, यापैकी एक तुमच्याकडे असणारं जे काही ओळखपत्र आहे ते त्याच्यामध्ये असलं पाहिजे. छायांकित प्रत सादर न केल्यास परीक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल असं म्हटलं जातं बरं का. त्यामुळे सुस्पष्ट पद्धतीचं असणारं झेरॉक्स तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि सोबतच तुम्हाला कोणकोणतं साहित्य न्यायला परीक्षा हॉलमध्ये अलाउड केलेलं या ठिकाणी, ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर असणारं तुमचं असणारं प्रवेश प्रमाणपत्र, सोबतच काळ्या शाईचं बॉल पॉइंट पेन, फक्त काळ्या शाईचं असणारं बॉल पॉइंट पेन घ्यायचं आपल्याला, मूळ वैध ओळखपत्र असेल, त्याची झेरॉक्स असेल, आणि पाण्याची बाटली असेल ती पण पारदर्शक असेल, हेच तुम्हाला साहित्य घेऊन जायची या ठिकाणी आहे. मुद्दा दिव्यांग असणारे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी असणारे जे काही लेखनिक असतील का, ते तर संदर्भ त्याच्यामध्ये असणारच आहे, त्यांना त्या ठिकाणी अलाउड केलं जातच. या अनुषंगाने आपल्याला तयार राहायचंय. आणि जे काही मुद्दे आहेत जिथे तुम्हाला गोल कसं करायचंय, हे खूप कॉमन मुद्दे आहेत. हे सांगणं म्हणजे सुद्धा मी आता त्या ठिकाणी योग्य नाही, तरी पण आपण हे प्रॅक्टिस करत असतो, तरी चुकायचं नाही आपल्याला. आपल्याला जर गोल होत असेल तर त्या ठिकाणी आपण समजा एक प्रश्न एका प्रश्नाचं गोल चुकलंय तर त्याला क्रॉस करून दुसरा गोल करण्याच्या विचारात जाऊ नका, कारण तो प्रश्नच चुकला जाईल असं होईल. कदाचित तो प्रश्न तुमचा जो तुम्ही गोल केला तो कदाचित भविष्यात जाऊन जेव्हा आन्सर केल तेव्हा बरोबर निघेल. त्यामुळे सिम्पली काय करायचं, या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं उत्तरात तयार राहायचंय. परीक्षेला योग्य पद्धतीनं आपल्याला तयार राहून या ठिकाणी काय करायचं, आपल्याला या असणाऱ्या एक्झामच्या अनुषंगाने आपल्याला योग्य पद्धतीचा पेपर द्यायचा आहे. त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. एकदम रिलॅक्स माइंडनं जावा. आतापर्यंत जी मेहनत घेतलेली आहे, कंबाईन ग्रुप बी मध्ये असणारा जो काही पार्ट होता त्याला थोडंसं साईडला ठेवून पूर्णतः कंबाईन सी वरती फोकस करून तुम्ही या असणाऱ्या परीक्षेला सामोरं जाल. त्यासाठी सर्वांना ऑल द बेस्ट. चांगल्या पद्धतीचा पेपर द्या. आपण त्यानंतर डिस्कशन घेऊयाच आणि त्यासोबत आपण मेन्सच्या तयारीला सुद्धा एकत्र येऊया. थँक्यू.